तिचं सगळं काही मला सांगते की आई बोलते माझ्याकडे माझ्या लक्षात राहतं सगळे रस्ते आणि गौरीच्या पण लक्षात राहतात. खरं राहतं आहे पण मला बिलकुल नाही राहत. तिच्याबरोबर लक्षात होतं की कोणत्या रस्त्यावर कोणता पुतळा उभा आहे. ट्रॅफिक पोलीस पहिले हातचेटीवर राहायचे ते पोलीस. ट्रॅफिक जुन्या म्हणजे त्याच्या अगोदरचा जमाना. ते आता पोलीस पण तसे निळे कपडे होते द्यायचे. खाकी लोकांचे हवालदार लोकांचे खाकी नव्हते निळे होते. हे बघ अशा कलरचे. हा ब्ल्यू. हे बाई किती मस्त आहे. सुसू आता उतरल्या घरी जा. मला आली पण मी काही बोलली नाही बाबा. जाऊ दे. काही नाही काय टेन्शन नको घेऊ. हळूच चालू रे बेटा. अरे बेटा चालू हळू. काय घाई नाही 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 रे बेटा नाही बाबा नको. आमच्या पोटात हवा भरा ते. त्या घाटातून किती जोरात चालला मग ते मोकळं होतं. याच्यातून काय होतं आवाज आता आम्ही घरी पोहोचणारच आहे. आता बेलापूर केवढा मोठा बांधलाय ते महानगरपालिका. आंबेवली आंबेवली आहे की नाही. आंबेवली कल्याणच्या पुढे लागते की नाही. डोंबिवली हे सगळे आगरेवाडीचे नाव आहे. आंबेवली आंबे असते. खेकड्याची भाजी आता या पावसात खाऊच आपण आहे. तू तिकडून इकडून आली का पाऊस त्या पडला बाया का मस्त घेऊन जातात शिवा तिथे मच्छी कुठं टाकीवर. हा ना. पण ते नदीचे खेकडे ना घेवा. मग कोणते खेकडे पाहिजे. समुद्राचे बी घेतले तर चालते. समुद्राचे काय बनवता नाही त्या येत बायाचे आपल्याला. मग त्या हात्या काळेवाले ते काळे पाहिजे जे गावठी असताना असते किती ना. वाजता बापरे तिकडे इथं पण भेटतं. इथं तर भेटला नाही. ते गावठी काळे असतात ना त्याची भाजी येते मला. मी बनवेल आता. आपण मस्त ते भाकरी यायला बनवू. रस्सा भाकर बावले द्यायची रस्सा भाकर. नाही त्याला पण दिला आता. हा. इकडून गेल्यावर त्याला जेवणात बदल करायचा आहे. हे आता उगाच यायचं तू ते होतं. पुलाव थोडा कमी कर. दिवसातून 2-3 वेळा पुलाव करते. सुक्का जेवण खाल्लं ना पुलाव नाही करत आम्ही लवकर आता. त्याच्या थंडात सापणी होत ना बाई. नाही त्याला ते सॅलेड जास्त खायला लावते. हे बघ थोडंसं. आपण गेलो होतो पनवेलला. मग आता तो कोणता रोड झाला. आता हे होतं इकडे बॅक कर का गौरी कॅमेरा. कौशी पनवेलला बी आले ना कामाले कौशी. हे आहे पनवेल एअरपोर्ट नवीन. तिचं नाव आहे. अगं तिला माहिती आहे सगळं. नाही गं. इकडं लांब आहे का बाबा. आम्ही आलो आता आमच्या बहिणीच्या घरी. आता आम्हाला उद्या दवाखान्यात जायचं. तसं तर आता आजच जाणार आहे ती दवाखान्यात. आज पण बोलवलंय. हा ना. हां चांगलं मला आता काय माहिती आता काय बोलते डॉक्टर. आज पण पहिले खाऊ पिऊ द्यायचं का ना चहा पाणी मग ते जाऊ आपण तिच्या बरोबर म्हणा. नाही ते दोघंच जाणार आहे. आपली काय गरज आहे. सचिन आणि तीच जाणार आहे. हा उद्या जाऊ ना. उद्या तर आज जायचंय. नाही उद्या तर सकाळी 4 वाजता जायचंय. उद्या सकाळी तिला 7 वाजता नेणार आहे ऑपरेशनला. हे आहे उल्लू. कुठं फोन केले मी ते व्हायला जरा मला गेलो नाही होतो बघ आपण एकदा. हा तेच होतं ना ग गौरी. कुठं गेलो तेव्हा हॉटेल. ते वाटतं पाठीमागे. पाठीमागे गेलं. ते बघ. खारी ते बेकरी. बेकरी इथून घेतलं होतं ताईने काहीतरी कशासाठी. माझ्या उल्लू. सामान उल्वे हे काय शगुन आलं ना. शगुन काय शगुन पाणीपुरी. हे इकडची ते गेली.
बिकानेर स्वीट्स. हिच्याकडे आलो तो गौरी आपण एकदा, हा, बरोबर नव्हतं. आता कपडे बी त्या दिवशी मावशी इथलं बी घेत इथूनच घेत काय म्हणजे मॅचला का काही मध्ये गेले त्या अशी अशी पाटे उचकून हा. इकडचं आहे का कुठल्या बाहेर काय रे किती मस्त मच्छी आहे इकडे. हा बघ मच्छीवाले बसले. मच्छी खूप भारी अलीकडचे वाटते. टेलर पण चांगले लगेच करून देता. अल्टरचं काम पटपट करतात ते ते. पाहिजे. नाही रे बेटा. एवढे लोकच नाही. कोणता? आपण ते परा घेतला तो गुलाबी मामाचं लग्न येत होतं नागपूरचं का कोणतं? अर्ध्या रस्त्यावर लावले लोक. हा ना हा, लय मस्त. आहे का? ते इथून घेतली होती मांडणी ते त्या दुकानात. हा माहिती आम्ही लाईनच पण. पूर्ण कव्हर केली. तू गुलाबी 10,000चा का काय घेतला नाही होता त्या गल्लीत. कोणी गौरी ना? तुम्ही बी तो होत्या ते आणू का ताई पार्लेमध्ये गेल त्या ठाण्याले काय काय म्हणते आपण कधी भाऊचं लग्न होतं ते नागपूरचं तेव्हा हो. मग मी तर इथे त्याच्याकडे लागतं घेतला ते होता. मार्केटात. इकडे लागतं का? बाजार. ते इकडे लागत होता पहिले. इकडे लागतं. मी गेली होती ना त्या गावाला. आता हे नाश्त्याचं गेलं. आता स्वादमध्ये चालते. स्वादमध्ये आईला सोडून द्यायचं का बाबी? नको विनविनी कापते. स्वादमध्ये येतो. आतमध्ये ना थोडे पुरी भाजी पराठे खाऊन ये. भेटतात. आंबट लागतं. काय एवढे पुरी भाजी आवडते मला तिकडची. बाकी आता असं येतं इथं नाश्ता करायला. हा मग टाकायचं नाही चांगलं राहतं. चांगलं आहे नाश्ता, चांगला आहे नाश्त्यासाठी, चांगलं आहे ते. आणि मालवण तर काय जेवणासाठी खूपच चांगलं हे आहे. बाय. त्याची तर हेच आहे. बॉबीने अजून खाल्लं नाही ना मालवण तडकामध्ये. एवढं आवडत नाही काय. झाली बाबा या डोंगरावर बिल्डिंग ती वास येत होता इकडे. तो बी डोंगर फोडते ना आता. आमच्या ताईचं घर जवळच आहे. रात्री इकडे कशी म्हणतात का घरी गेली काय नाही ग, गेली ना रात्री 1 वाजता घरी. ते तिकडे येते ती बिल्डिंग कधी काय क्रोमा शोरूमच्या इकडं. आहे राहायचं. मिस्टर DIY, मिस्टर DIYच्या इथं. आता मला तुला खाली दिसतात. माझं मला ना स्टँड घ्यावं लागतं. बाई बी चांगली उल्लू बनवते ताई. का बरं? काम आली ते नेपाळी बाई. लागतं तिला नाटक. अनुला बी समजतं ती नाटकं करते. अनु बरोबर बोलती. ती ताईलाच हे करते फक्त. ऐकतच नाही. ताईलाच करते फक्त ती इमोशनल ब्लॅकमेल. पण ते पोरांना आणि ताईला. अनुला बी माहिती राहतं तिचे नाटकच आहे म्हणून. सनी चाललाय वाटतं. सनी दिसला मला खाली. तिचे कपडे पोहोचलो आपण मावशीच्या इथे. हा चांगलं वाटतं ना प्रवास. चांगला झाला आमचा प्रवास. आता आम्ही उतरतो गाडीतनं. तर मी तुम्हाला दाखवते. ताईच्या इकडे पोहोचलो आम्ही. बघा हे आहे ताईच्या इकडचं लोकेशन. रे गौरी चल. काय घेऊ तुला? बॅग दे, मी घेते फक्त. आम्ही पोचले ऑलरेडी. हं, ताई ठेवून दे नाही तर टाक ठेव. काय हे घरातले टोल बी आणले होते ना. आम्ही बरोबर ठेवते. म्हणजे शेव बी आणले पोचलो बघा आम्ही आमच्या ताईच्या इकडे. आता आम्ही जातोय वरती. तर तुम्ही घेते. हा तर द्या इकडे, मी घेते. द्या टाकायचं मग. बॉबी आपली बॅग. दादा ते एक बॅग वरती बॅग द्या ठेवून. हा सारखा. पोचलो आता आम्ही. चाललो वरती. आम्ही आमच्या ताईच्या इकडे पोहोचलो. तर आता आम्ही वरती जातोय. तुम्हाला वरती जातानाचा व्हिडिओ दाखवते. हा अशा आल्या ना आता. तर दुकान मला मावशी आहे ना. बरं आहे का?
बरं आहे ना. चला हो आता चालू चल आई. इकडनं घ्या. ताईच्या पिण्याचं आहे हे. तर मस्त मंदिर आहे. हां हां चल ना बाबा थांब ना. ते येत होते ना आम्ही. बाबी तो येतोय नंतर. घे थांबते ब्लॅक तू महागात का ऑनलाईन चला चला एक एक जण चला. बघा ही आहे ताई. ताईला तर दाखवले मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये. तर आता ताईकडे आलोय आम्ही. ताईने बाळासाठी काय बोलता याला छोटे छोटे काय बोलतात याला गोधड्या. मराठीमध्ये गोधड्याच बोलतात. गोधड्याच बोला. आम्ही पथर नाही बोलतो. पथर नाही बोलतो. त्याला पथरनी पण बोलतात है नाही. तर असं आहे. तर आता आम्ही बघतोय आता. चारच शिवल्या म्हणलं जाऊ दे बरं. आणि हे तिच्या 2 साड्या आणले कॉटनच्या. 2 साड्या मी गेली खूप महाग होत्या. नाही काही बरं नाही घेतल्या. आणल्या ना कॉटनची. एक कॉटनची बी आणली एक अशी आणली झोका बांधायला. झोका पण कुठं बांधायचा आता बंगाले ते नाही बोलली मी. अगं पलंगाला जागा आहे मला वाटलं नाही. जागा आहे पण ते खाली आहे अरे हे तर ना. बघ. नाही, थोडीशी उंच बांधता येईल. ठीक आहे. आईने पण लंगोट बी शिवलं. जेवढे आहे तेवढे कमीच पडते. हे बघा माझ्या आईने घरी लंगोट शिवलेले बाळासाठी. बाळासाठी लंगोट चांगली शिवली. कॉटनचे. रात्री 10-9 वाजायला बसं म्हणलं जाऊ दे शिवून टाकते नाही परत. ते साडी काढली आहे. हे एका बॅगमध्ये टाकून दे बेटा सगळं. नाही तर तिकडे ठेवा मी घेईन बरोबर. चांगली धुवून टाकायची नाही फेकायची नाही. नाही कपडे माहिती आहे ताईला दोनच टाकायचे कपड्याचे आहे ना. आता पावसाळ्याचे तुला हे बी कमी पडतील. कमी पडतील. आणि ते पुरी बास्केट भरली आहे. खूप आले ते. खूप आले. सीमा तू चप्पल कोण घ्या संध्याकाळ घेऊन आले तुम्ही. ते आहे बरं झालं आम्ही. तुम्हाला पण अशीच बरं ठीक झालं. आहे. हा मी एकाची शिव. माझ्या दादांनी माझ्यासाठी चप्पल पण आणले टॉयलेट बाथरूमसाठी. किती आई दादाला काळजी आमच्या. आता मुलांना व्हिडिओ घ्यायला थोडीशी भीती वाटते कारण की मुलं व्हिडिओमध्ये यायला घाबरत नाही बोलत. तर आम्ही चाललो आहे आता सगळेजण. ताई आहे माझी. इथे गौरी आहे. आई इकडे जरा दाखव तुझा चेहरा. तर आईचा लुक बघा आता चेहऱ्याचा थोडासा असा झालेला आहे. जेवण बिवण झालं आमचं. नाही जेवण बिवण झालं. आता आमचं जेवण केलं आणि आता आम्ही सगळे चाललो आहेत आमच्या बेबीकडे मुलीकडे. ती जी हॉस्पिटलमध्ये आहे चेकअपला गेली आहे. तर आम्ही तिला बघायला चाललो आहे. डॉक्टरचा सल्ला घ्यायला की काय आहे काय नाही. तर आता डॉक्टरने तर सिझरच सांगितलेलं आहे. मग तरी एकदा चेकअप करणं गरजेचं होतं म्हणून डॉक्टरने तिला बोलवलं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही पण जातो आहे की उद्याचं सिझर किती वाजेला म्हणजे सकाळी करणार आहे की संध्याकाळी की दुपारी ते विचारायचं होतं. त्यासाठी चाललेलं आहे. तर आम्ही सगळेच जातो आहे भेटीला. डॉक्टरांच्या भेटीला पण आणि आमच्या मुलीला भेटायला पण. तर आम्हाला असं बघत राहा महाराष्ट्राची गौरी ह्या चॅनलमध्ये. तुमच्या सगळ्यांना आवडेल हा व्लॉग आणि सांगत राहील मी कंटिन्यू पुढे काय होतंय. मुलगा होतोय का मुलगी होते तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा काय होईल आमच्या मुलीला.